जळगाव जामोद मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार स्वाती संदीप वाकेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून यावेळी त्यांच्या प्रचारात आणि कॉर्नर सभेत असंख्य जनसमुदाय सहभागी होत आहे। या मतदारसंघात गेल्या 20 वर्षांपासून भाजपचे आमदार संजय कुटे यांचे वर्चस्व होते। मात्र यावर्षी परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे, कारण अनेक प्रश्न या मतदारसंघात आणि शेतकऱ्यांचे आहेत। महागाईचा विषय हा सर्वात मोठा विषय असून शेतकऱ्यांच्या शेतमालाला देखील भाव नाही, त्यामुळे परिवर्तन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। लोकांनी निवडून दिलेले सरकार या देशामध्ये त्यांनी पैशांनी आमदार विकत घेऊन पाडले, कर्नाटकामध्ये पाडले, मध्य प्रदेशात पाडले, महाराष्ट्रात पाडले, हे सर्वांना माहित आहे। 2.5 वर्ष अगोदर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला ते सांगतात लोकांनी कौल दिला होता। लोकांनी कौल दिला होता आणि तेव्हाची जर प्रेस कॉन्फरन्स तुम्ही ऐकली असेल तर त्या ठिकाणी त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं होतं की सत्तेच्या समान पदांचं वाटप समान होईल म्हणून, सत्तेच्या पदांचं समान वाटप होईल म्हणून। आणि जेव्हा सरकार स्थापन करण्याची पाळी आली त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने सांगितलं की 5 वर्ष आमचाच मुख्यमंत्री होईल। भाजपचं असं चालू आहे की पूर्वीची भाजप अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणीची भाजप वेगळी आणि आताची भाजप वेगळी। आताच्या भारतीय जनता पार्टी सर्व भ्रष्टाचारी लोक जमा झालेले आहेत। त्याच्यात 30% शिवसेनेचे लोक आहेत, त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आहेत, त्याच्यात काँग्रेसचे लोक आहेत। त्यांच्यावर आरोप करायचे, त्यांच्यावर ईडी लावायची, त्यांच्यावर सीबीआय लावायची, त्यांच्या विविध चौकशा लावायच्या, त्यांना तुरुंगात टाकायचं, त्यांच्या पक्षात आलं तर ठीक, नाही तर त्यांना नेस्तानाबूत करायचं, हे धोरण भारतीय जनता पार्टीचं। 60 वर्षात काँग्रेसने ही नीती कधीच अवलंबली नाही। शिवसेना या अगोदर सुद्धा फुटली, शिवसेना या अगोदर सुद्धा फुटली, छगन भुजबळच्या रूपाने फुटली, नारायण राणेच्या रूपाने पण फुटली। त्यावेळेला नारायण राणेच्या जेव्हा फुटली होती तेव्हा नारायण राणे विरोधी पक्षनेते होते आणि गटनेते होते विधानसभेचे। त्यावेळेला विधानसभेचे माझ्या माहितीप्रमाणे जे अध्यक्ष होते ते मधुकरराव चौधरी होते। नारायण राणेने शिवसेना पक्षावर दावा केला होता तेव्हा, परंतु त्यांनी नाही केला। मधुकर सावरगावला गेल्यानंतर आमचे दाभाडे दादा भेटले, सांगितलं की रस्ता इथपर्यंतच झालाय, इथून पुढचा रस्ता झाला नाही, काऊन झाला नाही, तर ही पण त्या ठिकाणी एका विशिष्ट लोकांकडे दुर्लक्ष केलं गेलं पाहिजे। आणि त्या ठिकाणी आपण सातत्याने हा आमदार म्हणतो की बा मी जातीपातीचं राजकारण करत नाही, मग दाभाड्यांच्या घरासमोरचा रस्ता काऊन राहिला आणि बाकीचा गावातला रस्ता झाला, हाही प्रश्न लोकांनी विचारला पाहिजे। का तर त्या ठिकाणी एखादा पसंतीचा सरपंच असेल किंवा त्यांच्या पक्षाचा सरपंच असेल तर त्या गावची पाणी पुरवठा योजना चालू आहे, आणि जर त्या ठिकाणी काँग्रेसच्या विचाराचा सरपंच तो एखाद्या पिंपळगावचा असेल किंवा वरवडचा असेल तर त्या ठिकाणी 10-10, 12-12 दिवस त्या ठिकाणी पाणी पोहोचत नाही। त्या गावातील जनतेने यांना मतदान केलं नाही का? केलं आहे, पण हे पक्षपातीपणा करतात, सत्तेसाठी काही पण, हेच यांचं खरं ब्रीदवाक्य आहे। आणि म्हणूनच सत्ता आणण्यासाठी यांनी खोके सरकार आणलं। त्या ठिकाणी गुवाहाटीला बॅगा घेऊन कोण जात होतं हा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिलेला आहे। याच मतदारसंघातला कर्मयोद्धा म्हणतो तो खऱ्या अर्थानं कमिशन योद्धा आहे आणि स्वतः सत्ता मिळवण्यासाठी काहीही करू शकतात, हीच त्यांची खरी वास्तविकता आहे। आमच्या गोमालच्या सारखी भगिनी त्या ठिकाणी साथीच्या रोगाने 1 नाही 4 जणांचा बळी गेला। आज या ठिकाणी मला अभिमान आहे की डॉक्टर संदीपजी वाकेकर हे फार हळव्या मनाचे आहेत। मी आमच्या दवाखान्यात 2 दिवसाआधी ती घटना ज्यावेळेस झाली त्यावेळेस 1-2 पेशंट आले, त्यांनी सांगितलं की परिस्थिती गंभीर आहे। सकाळी ते उठले आणि त्या ठिकाणी जी काही साहित्य मेडिकलचं आहे ते घेऊन गेलेत। मी त्याच वेळेस तहसीलदारांना फोन केला की परिस्थिती गंभीर आहे, तुम्ही त्या ठिकाणी मेडिकलची यंत्रणा पाठवा, पण त्यांनी आमचं लक्ष किंवा आमचं म्हणणं गांभीर्यानं घेतलं नाही। पण एक समाजमन म्हणून, एक डॉक्टर म्हणून, एक बांधिलकी म्हणून डॉक्टर वाकेकर असतील, त्यांनी त्यांच्यासोबत अनेक टीम त्या ठिकाणी घेऊन गेल्यात आणि लोकांना वाचवण्याचं काम केलं। अशी ही या मतदारसंघातली परिस्थिती। प्रतिनिधी संजय दांडगे, NTV न्यूज मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा।